कशा संदर्भात आलता तुम्ही निवेदन देण्यासाठी? आमच्या 2 महिने झालं नगरपालिकेच्या पगारी रुकलेले आहेत कर्मचाऱ्याच्या. राजकीय दोषापोटी आमच्या पगारी करण्यात नाही आल्या 2 महिन्याच्या. बाकीच्या कर्मचाऱ्याच्या उर्वरित कर्मचाऱ्याच्या काल पगारी झालेल्या आहेत सगळ्या. फक्त आम्ही 34 कर्मचाऱ्यावर काहीतरी आमच्यावर आरोप लावलेला आहे त्यांच्या राजकारणाच्या ह्याच्या. त्याच्यामुळे आमच्या 34 कर्मचाऱ्याच्या पगारी करण्यात नाही आल्या. 2 महिने झाला पगार नाही आहे. बाकीच्या कर्मचाऱ्याच्या झाल्या? बाकीच्या कर्मचाऱ्याच्या पगारी झाल्या. आमच्या 34 कर्मचाऱ्याच्या राजकीय दोषापोटी पगारी करण्यात नाही आल्या. आता मग तुमची काय आता उद्याच्याला आमच्या लेकराचं ॲडमिशन घ्यायचे. 3 महिने शाळा चालू आहे. 2 महिने झाला पगार नाही. बाकीचं काय ॲडमिशन कसं करायचं? त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला इथं आलतात. आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे इथं. आता 2 महिने झाले आमच्या पगारी नाही. नगर परिषद आमच्या स्वच्छता कर्मचारी आहेत आम्ही. आता उद्या शाळेच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि आम्ही शहराची स्वच्छता करणारे माणसं आहेत आम्ही. आणि आमचीच पगार जर हे देत नसतील तर आम्ही किती मोठे हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुमचा राजकीय वेश वेगळा राहिला आणि आमचं घरगुती घरात 34 घरात उठाले ना. सगळ्यात मोठा विषय हा आहे. आज ह्या 34 घरा कुटुंबावरची वेळ येईल समजा ही सगळ्यात मोठी म्हणजे हे शॉपिंग घेत आहे. तुमचं राजकारण बाजूला राहू द्या आणि आमचा गोरगरिबाचा प्रश्न मिटवा कुठे. नियमानुसार होती आहे. हो, आम्ही लाट बागे समिती आम्हाला लागू आहे आणि आम्ही स्वच्छता कर्मचारी आहे. आम्हाला दुसरी कुठलीही पोस्ट नाही आहे. आम्ही स्वच्छता कर्मचारी सेवानिवृत्त आणि माझे स्वतः वडील नगर परिषदेमध्ये होते आणि स्वच्छता हे म्हणून रिटायर झालेले कर्मचारी म्हणून घेतले काय. आमची एवढीच मागणी आहे, बाकी काहीच नाही. तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्या 2 महिन्याच्या पगारी जर रुकले त्या पगारी गोष्टी चालू करा बस. एवढीच मागणी आहे.